आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकामुळे नवं राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण भारताच्या फाळणीला 3 जण दोषी असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। विभाजन के दोषी नावानं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि ते 3 जण म्हणजे काँग्रेस, जिना, माउंटबॅटन दोषी असल्याचा उल्लेख आहे। आता यात काँग्रेसचा उल्लेख झाल्यानं नवा वाद रंगण्याची चर्चा आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, हे बघा, एनसीईआरटीचा जो नवा अभ्यासक्रम आलाय त्या अभ्यासक्रमामध्ये ह्या पद्धतीची नोंद झालेली आहे। बॅरिस्टर अली जिन्हा, माउंटबॅटन के जे ब्रिटनचे शेवटचे गव्हर्नर होते, आणि काँग्रेस पक्ष, आणि ह्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल की ह्या देशाची जी फाळणी आहे ती फाळणी कुणी केली। या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना फाळणीचं पुन्हा जे भूत आहे आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवरती बसलेलं, ते अशा अर्थाने एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये आलंय। इत्याचा तथ्यांश जर बघितला तर हे खरोखर बरोबर आहे की बॅरिस्टर अली जिन्हा यांना द्विराष्ट्र सिद्धांत, खास करून त्यावेळेच्या प्रेसिडेन्सीच्या इलेक्शनमध्ये ज्या वेळेला अपेक्षित असं यश त्यांच्या त्यावेळेच्या पॉलिटिकल डिस्पेन्सेशनला मिळालं नाही, त्यानंतर त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत पुढे रेटायला सुरुवात केली। हिंदू आणि मुसलमान हे 2 वेगवेगळे आहेत आणि त्यामुळं ते एकत्रित राहू शकत नाहीत अशी जिन्हांची मांडणी होती, त्याबद्दल काही दुमत नाही। माउंटबॅटन यांच्याकडे मुख्यत्वे हाच टास्क देण्यात आलेला होता की तुम्ही जी दिल्लीमध्ये बसा आणि मुस्लिम बहुल असलेले आणि हिंदू बहुल असलेले वेगवेगळे जी संस्थानं होती, जी 570 पेक्षा अधिकची होती, त्यांची फाळणी करा। आणि त्यामुळे माउंटबॅटनच्या संदर्भामध्ये पण ऐतिहासिक तथ्यांशाने ते बरोबर आहे। अडचण येते ते काँग्रेस पक्ष संदर्भात, कारण यापूर्वीच्या मांडणीप्रमाणे आधी महात्मा गांधींना ह्यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं आणि त्यानंतर हळूहळू पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्याबरोबर आता काँग्रेस पक्षाची जबाबदारी आत्ताच्या एनसीईआरटी मध्ये निश्चित होताना दिसते आहे। आता त्यावेळेला ज्या घडामोडी घडत होत्या त्याप्रमाणे ती अपरिहार्यता होती असं शेषराव मोरेंसारख्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लेखकांना लिहून ठेवलेलं आहे। आणि महात्मा गांधींचा खरोखरच या फाळणीला सपोर्ट होता का याबद्दलचं सुद्धा त्यांनी विवेचन केलंय आणि त्यांच्या मताप्रमाणे आता अशी फाळणी नसती झाली तर ज्याला अखंड हिंदुस्थान आपण म्हणतो त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे आजही ज्या समस्या आपल्याला भेडसावल्या असत्या अशा पद्धतीचे प्रश्न उभा राहिले असते। त्यामुळे त्या परिप्रेक्षामध्ये ज्या घटना घडल्या त्याचं आता नव्याने ऐतिहासिक जे आकलन केलं जात आहे आणि त्या आकलनामध्ये काँग्रेस पक्ष कसा जबाबदार आहे अशी ती मांडणी आहे। अर्थात त्याला काँग्रेस पक्षाचे नेते योग्य ते त्यांच्या दृष्टिकोनातून उत्तर देतीलच, पण ही मांडणी नवीन नाहीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं या अशा पद्धतीच्या मांडणीला सततच प्रोत्साहन दिलेलं आहे। फक्त ते टेक्स्टबुक मध्ये येणं, एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकामध्ये येणं, अधिकृतपणे काँग्रेस पक्षाला त्याला जबाबदार धरणं एनसीईआरटीनं, ही एक मोठी गोष्ट आहे। त्यामुळे काँग्रेस त्याला प्रतिवाद करेल असं वाटतंय। सौरभ, निश्चितच राहुल, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय एनसीईआरटीच्या पुस्तकात नेमकं काय म्हटलेलं आहे। लॉर्ड माउंटबॅटन ज्यांनी फाळणी लागू केली त्यांना जबाबदार धरलेला आहे। मोहम्मद अली जिन्हा ज्यांनी फाळणीची मागणी केली आणि काँग्रेस ज्यांनी फाळणीला स्वीकारलं, अशा तिघांना भारताच्या फाळणीला जबाबदार धरलेला आहे एनसीईआरटीचं पुस्तक असं म्हणतंय। आता यावर काँग्रेसचे नेते नेमकं काय प्रतिक्रिया देतात बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एनसीईआरटीच्या या नवीन पुस्तकातील या संदर्भामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। 3 जण भारताच्या फाळणीला कारणीभूत असल्याचं या पुस्तकात म्हटलेलं आहे। विभाजन के दोषी या नावाने हे पुस्तक आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की लॉर्ड माउंटबॅटन सोबतच जिन्हा आणि काँग्रेस या भारताच्या फाळणीला जबाबदार आहे।